Overcoming 5 challenges as newlyweds. Hi everyone and welcome. Today I'm going to share with you amazing millennials how to navigate the exciting but sometimes the choppy waters of newlywed life. एक रिलेशनशिप कोच म्हणून मी असंख्य जोडप्यांना या सुंदर मार्गावरती सुरुवात करताना बघितलंय. पण खरं सांगू तर हे नेहमी सोपं नसतं. चला तर मग आज आपण काही चॅलेंजेस आणि त्यावरती एकत्रितपणे मात करण्यासाठी काही हेल्प होऊ शकेल का अशी सोल्युशन्स बघूया. नंबर 1 चॅलेंज इज कम्युनिकेशन. मी नेहमी म्हणत असते की ओपन कम्युनिकेशन नात्यामध्ये नका ठेवू. जेव्हा एस्पेशली तुम्ही न्यूलीवेड आहात, यू नीड टू शिफ्ट टू द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. कारण ओपन कम्युनिकेशनमध्ये डायरेक्ट अप्रोच असतो. डायरेक्ट अप्रोच डज नॉट वर्क, एस्पेशली जेव्हा तुमचं नातं बिल्ड नाही झालं आहे तेव्हा त्याच्यातनं मिसअंडरस्टँडिंग्स होऊ शकतात. सो इफ यू शिफ्ट फ्रॉम ओपन कम्युनिकेशन टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, जे सोल्युशन आहे, चूज द राईट वर्ड्स. कधी बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, कुठे बोलायचं आहे, किती बोलायचं आहे, यावरती जर का तुमचं नियंत्रण असेल तर ते तुम्हाला एक भावना पोचवण्याकरता, इमोशनल कनेक्शन करता तुम्हाला खूप उपयोगी येऊ शकतं. रिमेंबर, कम्युनिकेशन इज अ two-way street, राईट? सो स्पीक युअर ट्रूथ विथ काइंडनेस अँड रिस्पेक्ट बट विथ इफेक्टिव्हनेस. सेकंड चॅलेंज इज फायनान्सेस. मी अगदी मान्य करते की डिफरंट अपब्रिंगिंग्समधनं आल्यामुळे तुमचे फायनान्शियल हॅबिट्ससुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. पण मर्जिंग द फायनान्स कॅन बी ट्रिकी, लिडिंग टू स्ट्रेस अँड डिसअग्रीमेंट. यावरती सोल्युशन असं आहे की थोडंफार ट्रान्सपरंट राहिलं तर, म्हणजे या बाबतीमध्ये जर का आपण स्पेंडिंग हॅबिट्सवरती चर्चा केली, बजेटवरती चर्चा केली, एक सिस्टीम क्रिएट केली जी दोघांसाठी काम करते. फायनान्शियल कम्पॅटिबिलिटी म्हणजे एकसारखा सेम खर्च करणाऱ्या हॅबिट्स आहेत असं नाही, पण तुम्ही एक शेअर्ड गोल तरी तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल सिस्टीममध्ये येता येईल. ओके. नंबर 3, एक्सपेक्टेशन. अवाजवी अपेक्षा. ह्या अवाजवी अपेक्षा जेवढ्या तुम्ही, जितक्या लवकर तुम्ही ह्याबद्दल सजग व्हाल, तेवढं तुम्ही मिसअंडरस्टँडिंग आणि रिझेंटमेंट या सगळे चॅलेंजेसना किंवा डिस्टर्बन्स या चॅलेंजेसना तुम्ही फेस नाही करणार. यावरती खूप रामबाण उपाय सांगायचा झाला तर, लग्न ही एक पार्टनरशिप आहे, फेरीटेल नाही आहे, राईट? त्यामुळे अवाजवी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या स्वप्नांना आपल्या डील ब्रेकर्सना एकमेकांबरोबर जर का शेअर केलं, त्यामध्ये इफेक्टिव्हनेस आणून, तर हे डिफरन्सेस तुम्हाला ॲक्सेप्ट करायला खूप उपयोग पडेल. नंबर 4, ॲडजस्टिंग टू न्यू रुटीन. हे खूप जास्त मुलींच्या बाबतीत घडतं. कारण नवीन रुटीन आहे, कामावरती, सोशल सर्कलमध्ये तुम्हाला मॅनेज करायचं आहे, नवीन घरामध्ये तुम्हाला मॅनेज करायचं आहे. कारण आत्ता तरी अजूनपर्यंत मुली मुलांच्या घरी जात आहेत तर तिथे त्यांना ॲडजस्ट करावं लागतं, तर चॅलेंजेस येतात. ह्याच्यावरती सोल्युशन म्हणजे एक तर डेलिगेट द टास्क बेस्ड ऑन द स्ट्रेंथ अँड द इंटरेस्ट. तुम्हा दोघांमध्ये नातं बिल्ड होणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या व्यक्तींचा त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही व्हायला पाहिजे. सो ॲडजस्टमेंट करता तुम्हाला एकमेकांची मदत घेण्याची गरज आहे. नंबर 5, इंटिमसी अँड रोमान्स. Maintaining the intimacy and keeping the spark alive can be a difficult with life's demands. For example, honeymoon period संपल्यानंतर रियालिटी चेक होतो, रियालिटीजना फेस करावं लागतं आणि मग हळूहळू इंटिमसी कुठेतरी बाजूला जायला लागते. यावर एक रामबाण उपाय म्हणूया किंवा सोल्युशन म्हणूया, असं क्वालिटी टाईम. क्वालिटी टाईमला प्राधान्य द्या, प्रायोरिटीज तुमच्या सेट करा, एंगेज इन फिजिकल टच इन द बेडरूम ॲज वेल ॲज द इमोशनल कनेक्शन. जेवढं इंटिमसी तुम्ही इमोशनल लेवलवरती जर का बनवाल, तेवढं कनेक्ट व्हायला आणि इमोशनल क्लोजनेस करता तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते. इव्हेंच्युअली इट विल वर्क इन टू फिजिकल इंटिमसी. लग्नाची सुरुवातच जर का आपण अशा पद्धतीने केली, असे चॅलेंजेस असताना सुद्धा सोल्युशननी, तर विथ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, शेअर्ड व्हॅल्यूज, अ स्प्रिंकल ऑफ ह्युमर, यू कॅन ओव्हरकम these challenges and build a strong, fulfilling relationship. If you need any additional support, don't hesitate to reach out to me. And do not worry if you did not get the answer for the question you were searching for. I'll discuss each topic separately in my upcoming videos. Stay tuned and subscribe for more relationship guidance and the actual coaching, right? Share your thoughts in the comments below. Visit my website for personalized coaching. Don't overthink. After all, you are a smart millennial. You know better. Love you.